संपूर्ण लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 4 चर्चा आहे. हे का सांगतो? कारण या प्रभाग 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तरुण चेहरे आणि नवीन चेहरे देण्यात आले. आकांक्षा लवटे म्हणून एक युवतीला आणि एक आयुष्यमान या युवकला, नेमकी ते युवक कोण आहेत, युवती कोण आहेत, त्यासोबत आपण चर्चा करावं अशी आमची मानसिकता झाली. आणि लातूर शहरामध्ये एकूण हे पूर्व भाग ज्याला आपण समजतो, ह्या पूर्व भागामध्ये काय विकास झालाय, काय विकास तुम्ही करणार आहात, कशा पद्धतीची रणनीती तुम्ही आखणार आहात आणि उमेदवार म्हणून जनतेच्या प्रती जनतेचे प्रश्न तुम्ही कसे मांडणार आहात किंवा जनता मतदार तुम्हाला काय सांगते ते आपण ऐकून घेणार आहोत. महिलांच्या समस्या म्हणजे काय? आता आमच्या इस्लामपुरा ते गोलाईपर्यंत कुठेही एकही सुलभ शौचालय नाही. तर मग मी ते सुलभ शौचालय म्हणजे बांधण्याचा किंवा ते हे करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग त्यानंतर ना बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातो लोकांच्या घरी, तर तेव्हा मग त्या लोक म्हणतात की जे याच्या आधी निवडून आले होते लोक, ते एकही एवढ्या 5 वर्षामध्ये एकदाही त्यांना भेटायला आलेले नाहीत आणि काही काम केलेलं नाही. इकडं इस्लामपुरा भागामध्ये तर अक्षरशः असं नालीमधलं पाणी लोकांच्या घरात जाते. दुर्गंधी पसरत असेल. भरपूर. मग ते सांगतात की आमच्या इथं ना म्हणजे घरामध्ये पेशंट असो, लहान लेकरं असो, त्यांना खूप त्रास होता म्हणतात त्याचा. मग ते पण म्हणजे तिकडं पण लक्ष दिलं पाहिजे. तर त्यांनी कोणीच इतके दिवस लक्षच दिलं नाही 5 वर्षामध्ये. म्हणजे आता आम्ही तर म्हणजे लोकांनी आम्हाला निवडून देतीलच हे तर पूर्ण आम्हाला विश्वास आहे. कारण इतके दिवस काहीच लोकांनी म्हणजे जे इतके दिवस निवडून आले होते का, त्यांनी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. की म्हणजे नाली जशाच तशा आहेत, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. तर मग म्हणजे महिलांना नाही का आता बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी उद्योगधंदे करायचे असते, तर तसं काहीच कुठलीच सोय केलेली नाही. तर मग आम्ही ते करू. संपूर्ण लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 4 चर्चा आहे. हे का सांगतो? कारण या प्रभाग 4 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तरुण चेहरे आणि नवीन चेहरे देण्यात आले. दोन्ही नवीन चेहरे आहेत आणि हे दोन नवीन चेहरे कोण आहेत? आकांक्षा लवटे म्हणून एक युवतीला आणि एक आयुष्यमान या युवकला, ह्या दोन युवक आणि युवतीची चर्चा या प्रभागामध्येच नव्हे तर पूर्ण लातूर शहरामध्ये आहे. मग आम्ही चर्चा ऐकून ह्या प्रभागामध्ये आलो. प्रभागामध्ये आल्यानंतर नेमकी ते युवक कोण आहेत, युवती कोण आहेत, त्यासोबत आपण चर्चा करावं अशी आमची मानसिकता झाली. आणि लातूर शहरामध्ये एकूण हे पूर्व भाग ज्याला आपण समजतो, ह्या पूर्व भागामध्ये काय विकास झालाय, काय विकास तुम्ही करणार आहात, कशा पद्धतीची रणनीती तुम्ही आखणार आहात आणि उमेदवार म्हणून जनतेच्या प्रती जनतेचे प्रश्न तुम्ही कसे मांडणार आहात किंवा जनता मतदार तुम्हाला काय सांगते ते आपण ऐकून घेणार आहोत. थेट जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे, आकांक्षाताई लवटे यांच्याजवळ. ताई, तुमचं प्रथमतः APN महाराष्ट्र न्यूजमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. काय आपलं पूर्ण नाव काय? माझं नाव आकांक्षा अनिल लवटे. शिक्षण किती झालं? माझं BA 3rd इयर झालेलं आहे. ताई, आता मला एक सांगा, तुम्ही प्रत्येक भागामध्ये चाललात, प्रभाग 4 मधल्या एकूण परिस्थिती कशी आहे, महिलांची समस्या काय आहेत? महिलांच्या समस्या म्हणजे काय? आता आमच्या इस्लामपुरा ते गोलाईपर्यंत कुठेही एकही सुलभ शौचालय नाही. तर मग मी ते सुलभ शौचालय म्हणजे बांधण्याचा किंवा ते हे करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग त्यानंतर ना बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणजे महिलांना आमच्या इकडं काही लोकांना ना घरकुलच म्हणजे मान्य झालेलं नाही. तर मग मी ते घरकुल मान्य करून काही महिलांना मी घरकुलांचे घरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणजे जे याच्या आधी लोकांनी काही काम केलं नाही, मग मी ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. मला सांगा, आता इथं गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे नगरसेवक होते. काय त्यांनी विकास केलाय किंवा निवडून आल्यानंतर काय तुमच्या काही भेटीगाठी काही तर लोकांसोबत झालेत, काही विकास केले? म्हणजे आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातो लोकांच्या घरी, तर तेव्हा मग त्या लोक म्हणतात की जे याच्या आधी निवडून आले होते लोक, ते एकही एवढ्या 5 वर्षामध्ये एकदाही त्यांना भेटायला आलेले नाहीत
आणि काही काम केलेलं नाही. इकडं इस्लामपुरा भागामध्ये तर अक्षरशः असं नालीमधलं पाणी लोकांच्या घरात जाते. दुर्गंधी पसरत असेल पूर्ण. भरपूर. मग ते सांगतात की आमच्या इथं ना म्हणजे घरामध्ये पेशंट असो, लहान लेकरं असो, त्यांना खूप त्रास होता म्हणतात त्याचा. मग ते पण म्हणजे तिकडं पण लक्ष दिलं पाहिजे. तर त्यांनी कोणीच इतके दिवस लक्षच दिलं नाही 5 वर्षामध्ये. तुम्ही आता युवती आहात, तुमच्या अनेक संकल्पना डोक्यामध्ये असतील. नेमकं तुम्हाला ह्या प्रभागासाठी अ, मूलभूत जी सुविधा आहेत, नाली, रस्ते, पाणी स्वच्छ आणि लाईट दिवे, अजून याकडे तुम्ही कसं बघताय? कसं करणार ही? म्हणजे आता आम्ही तर म्हणजे लोकांनी आम्हाला निवडून देतीलच हा तर पूर्ण आम्हाला विश्वास आहे. कारण इतक्या दिवस काहीच लोकांनी म्हणजे जे इतक्या दिवस निवडून आले होते का त्यांनी काहीच प्रयत्न केलेले नाहीत, की म्हणजे नाली जशाच तशा आहेत, रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. तर मग म्हणजे महिलांना नाही का आता बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी उद्योगधंदे करायचे असते, तर तसं काहीच कुठलीच सोय केलेली नाही. तर मग आम्ही ते करू. तुम्ही युवती आहात, शिक्षण तुमचं चांगलं बऱ्यापैकी झालेलं आहे. जिथल्या विद्यार्थिनी जे युवती आहेत, त्यांना शाळेला, कॉलेजला येण्यासाठी रस्ता चांगला असावा आणि सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे सुरक्षता असावं. यासाठी तुम्ही काही पुढाकार घेणार का? हो, करेन ना. मी माझ्या पूर्ण प्रभागामध्ये मी प्रभाग क्रमांक 4 मधून आहे ना. पूर्ण आमच्या प्रभागामध्ये मी सीसीटीव्ही कॅमेरे बसवेन आणि म्हणजे वाचनालय चालू करेन. एक हे म्हणतात ना ग्रंथालय. स्टडीसाठी स्टडी रूम वगैरे असं पूर्ण मी सार्वजनिक अवेलेबल करण्याचा मी प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट, असे काही तुम्ही जादू केली किंवा 4 हं. लोकांचं, ज्या 4 उमेदवार आहेत पक्षाकडून, पण 2च युवक आणि युवतीची चर्चा होते, तुमची आणि आयुष्यमानची. काय जादू केली तुम्ही? आम्ही दोघं पण म्हणजे नवीन चेहरे आहोत आणि त्यांचं पण आयुष गणले जे आहेत ना, त्यांचं पण वय कमी आहे आणि माझं पण वय कमी आहे. ते पण 22 वर्षाचे आहेत आणि मी पण 22. म्हणजे आम्हाला पार्टीनं भाजपच्या अ, हे इकडून आम्हाला ना दोघांनाही कमी वयामध्ये संधी भेटली आहे. तर आम्ही मग ते लोकांची पूर्ण समस्या आम्ही दूर करू. म्हणजे तुम्ही तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर जे संकल्पना, जे भावना, जे मागण्या, तुम्ही त्याचं ध्येय ठेवून लोकांपर्यंत जाऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करणार हो, आहात? हो. नक्कीच. आम्ही तोच प्रयत्न करणार आहोत. यापुढे तुमच्या अजून काही संकल्पना आहेत का? म्हणजे आता लोकं जे म्हणतात आम्हाला आम्ही ते पूर्ण करू. म्हणजे काहीही समस्या असली तरी आम्ही ते पूर्ण करू. तुम्ही पूर्व भागामध्ये एका ठिकाणी गेल्यानंतर ते जे गटारी तुंबलेली होती, डासाचं पाणी जे येतं, डास प्रमाण हो. वाढलं होतं. त्याच्याने मलेरिया पण होऊ शकते. पण यासाठी तुम्ही काय करणार आहात? म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये वेळोवेळी गटारी, नाली काढण्याचा प्रयत्न करणार. नंतरनं स्वच्छता ठेवणार. हां, स्वच्छता ठेवणार. कचऱ्याची घंटागाडी वेळेवर जाती का नाही ते पाहणार आम्ही. आणि म्हणजे महिलांना पण घरातला सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा हे त्यांना पण आम्ही समजून सांगणार. आणि म्हणजे घंटागाडी वगैरे सगळं व्यवस्थित करणार आम्ही. आता कोरोना काळाच्या नंतर बीपी शुगरचे पेशंट वाढलेले आहेत. म्हणजे ज्येष्ठांसाठी म्हणतोय. त्यासाठी काही तर आरोग्य केंद्र वगैरे उभं करावं, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही आधार कार्ड दाखवणं आणि तिथेच त्यांनी उपचार करून घेणं. हो, मोफत दवाखाना पण आम्ही सुरू करू. त्याची कशा पद्धतीने राहील? प्रभागामध्ये कोणतं पण ठिकाण राहील किंवा एक प्रभागामध्ये 1 राहील का 2 राहील, कसं? म्हणजे आता आमचा प्रभाग तर खूप मोठा आहे. तर आम्ही इकडे इस्लामपुरा या भागामध्ये 1 आणि इकडे शास्त्रीनगर भागामध्ये 1 असे 2 करू. पूर्व भागी स्लम म्हणून एरिया म्हणून ओळखला जातो. अनेक सर्वसामान्य लोकं, गोरगरीब लोकं, ज्यांच्या हातावर पोट आहे, जे मजुरी करून खातात, असे लोकं आहेत. त्यांच्यासाठी काय कबाली असा प्रश्न आहे. म्हणजे जे अनेक वर्षापासून राहतात, त्याला कबाले नाहीत. आणि तुमचे भारतीय जनता पार्टीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत. कबालीचा विषय तुम्ही मार्गी लावणार? हो, आम्ही कबाल्यांचं पण म्हणजे अ, मार्गी लावणार तो प्रश्न. कारण आम्ही इकडं इस्लामपुरा आणि इकडं कोणतं शास्त्रीनगर आहे वाटतं. तर त्या पूर्ण भागामध्ये आम्ही कबाल्यांचं म्हणजे काही लोकांचं असं घर रस्त्यावर आहे. तर आम्ही त्यांना पण कबाली देण्याचं काम करून घेऊ. नक्कीच. मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा बोललो की नाही? हो. हां? पहिल्यांदाच.
असं बाहेर बोलताना तुम्ही खूप चांगलं बोलत होता, मी आता ऐकलं. हा पण इथं तुम्ही बोलताना इथं चाचर काय 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 काळजी करायची नाही. जे तुमची संकल्पना आहेत, हा जे तुमचं ध्येय आहे, जे लोकांसाठी तुम्ही करणार आहात, ते सांगायला काही हरकत नाही. अजून काय असेल तर महिलांसाठी तुम्ही सांगू शकता. म्हणजे महिलांसाठी माझ्याकडून होता होईल तेवढी मी पूर्ण म्हणजे त्यांना माझ्या म्हणजे मी पण एक महिला आहे. माझ्याकडून म्हणजे मला जे जे वाटतं ते मी पूर्ण महिलांना करून देईन. निवडून आल्यानंतर 5 वर्ष जनतेमध्ये राहणार का पुन्हा अजून नाही, 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 नाही. जनतेमध्येच राहणार. जनतेमध्ये राहणार? हां, मी पण एक सामान्य घरातलीच मुलगी आहे आणि मी पण त्यांचा विचार करूनच मी त्यांच्यासोबतच राहणार. बघा, युवक युवती संकल्पना कशी असते, म्हणजे बोलणं कमी आणि करून दाखवणं जास्त. संकल्पना अनेक आहेत, ते साक्षात आपल्या प्रभागामध्ये राबवावं आणि महिलांना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. विशेषतः कबालीचा विषय या ठिकाणी पूर्व भागामध्ये भरपूर आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्या विभागाचे मंत्री आहेत. तुम्हाला आठवत असेल, याच युवक विशेषतः कबालीचा विषय या ठिकाणी पूर्व भागामध्ये भरपूर आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्या विभागाचे मंत्री आहेत. तुम्हाला आठवत असेल, याच युवक युवती चर्चा शहरामध्ये होत होती. याच युवक युवती चर्चा सगळ्याच पक्षाचे नेते करतात. त्याच्यामुळे वारं फिरलंय आणि प्रभाग क्रमांक 4च्या लोकांनी ठरवलंय. का ठरवलंय? की म्हणजे आम्ही कमळालाच मतदान करणार. काय म्हणते प्रभाग क्रमांक 4? कमळ, कमळ, कमळ. आता हे ऐकून कोणाच्या पोटात मळमळ होऊ नये, बरं का? आपण इथे थांबूया. मी असलम झालेकर, एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.